सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। बांधकाम क्षेत्रातील अग्रगण्य नाव व्यंकटेश कन्स्ट्रक्शन, सासवडचा सर्वात विश्वासार्ह बांधकाम ब्रँड तुमच्यासाठी सर्वात परवडणारी घरे घेऊन आला आहे, जी बहुतेक सुविधा प्रदान करते। घर घेण्यासाठी सर्व बँकांचे लोन सुविधा उपलब्ध। सर्व घरासाठी पंतप्रधान आवास योजना लागू। तुमच्या स्वप्नातील घरासाठी आमच्या विविध योजना। व्यंकटेश लिटिल हार्ट अम्युनिटीज, स्वतंत्र पार्किंग, 24 तास कॉर्पोरेशनचे पिण्याचे पाणी, फायर फाइटिंग सिस्टीम, सोलर सिस्टम, बस स्टॉप, मार्केट, हॉस्पिटल, शिक्षण संस्था, भाजी मार्केट, सर्व सुविधा 5 मिनिटांच्या अंतरावर। आमचा पत्ता सासवड सोनेरी रोड, पंचायत समिती जवळ, पुरंदर, सासवड। नमस्कार, सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे। आज आपण दिव्यामध्ये आहोत। या दिवे ग्रामपंचायतीमध्ये ठराविक काळामध्ये राजीनामा दिल्यामुळे नवनियुक्त सरपंच रुपेश राऊत आपल्या बरोबर आहेत। गावाचे प्रथम नागरिक म्हणून आज रुपेश राऊत यांची निवड झालेली आहे आणि या कार्यक्रमासाठी माजी आमदार, ज्येष्ठ नेते दादा जाधवराव तसेच भारतीय जनता पार्टीचे युवा नेते बाबाराजे जाधवराव यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। पुढील काळामध्ये कसं काम करणार आहे ते दादांच्याकडून जाणून घेऊया। बोला। सगळी कामं पूर्वीगतच होत राहतील आणि यात अजून भर घालण्याचं काम आम्ही करणार आहे। 15वा वित्त आयोग, 14वा वित्त आयोग याच्या माध्यमातून गावामध्ये जे काही राहिलेले जागा कामं आहेत ते तुम्ही करणार आहात? हो सर, सर्व पूर्ण करणार आणि साहेबांचं लागोला आम्हाला पाठिंबा आहे। साहेब प्रत्येक गोष्टीत आम्हाला पुढाकार करून सांगत हे करा ते करा। तुमच्या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते माजी आमदार दादा जाधवराव येऊन गेले, तर तुम्हाला कसं वाटतं? खूप आनंद झाला आणि तुमच्या या पुढील कारकिर्दीस आमच्या चॅनलतर्फे शुभेच्छा। धन्यवाद। थँक्यू। ग्रामपंचायतीची निवडणूक झाली होती, त्यामध्ये आदरणीय दादासाहेब जाधवराव असतील, ॲडव्होकेट बाजीराव झेंडे साहेब असतील, भाऊसाहेब झेंडे असतील, आमचे गणपतांना शीतकल असतील, नंतर आमचे बापू राऊत असतील, लडकत वकील असतील, राजाभाऊ काळे असतील, आमच्या काळेताई असतील, जिल्हा परिषद सदस्य, या सर्वांच्या माध्यमातून ही आम्ही निवडणूक खेळली। त्या काळी गावचे तरुण तडफदार कार्यकर्ते आमचे अमित भाऊसाहेब झेंडे, दुसरे आमचे वयोवृद्ध गुलाबतात्या झेंडे आणि आम्ही सर्वांनी ते पॅनल उभं केलं होतं आणि त्याच्यात आम्हाला चांगलं यश मिळालं। त्या यशाच्या माध्यमातून प्रत्येकाला, पूर्वी कसं होतं 5 वर्ष राहायच्या, 10-20 म्हणजे तुम्हाला सांगतो आपले शिवरीचे कामठे बापू 35 वर्ष सरपंच राहिलेले। आता तसं काय होऊ शकत नाही, प्रत्येकाला इच्छा असते। आणि मग तिथे ठरलं होतं की पहिल्या ह्याच्यामध्ये अमित भाऊसाहेब झेंड्यांना सरपंच, मग गुलाबतात्यांना सरपंच, मग आमचे योगेश बापू काळ्यांना सरपंच, मग सुमन दिलीपराव झेंड्यांना सरपंच आणि शेवट रुपेश राहिला होता। पण कसं झालं, कमी जास्त वेळ होतो, म्हणजे त्या दिवशी तसा राजीनामा होत नाही, 2-3 दिवस पुढं मागं होतात आणि त्याच्यात दिवस कमी झाले। आणि आता शोभाताईंचे दिवस असताना त्यांना आम्ही विनंती केली की तुम्ही आम्हाला सहकार्य करा आणि दोघं नवरा बायकोंनी आमच्या शब्दाला मान देऊन त्यांचा कार्यकाळ असताना त्यांनी राजीनामा दिला। त्यांचे पहिले गावाच्या वतीने, सर्व आमच्या सल्लागार समितीच्या वतीने शतशः आभार मानतो आणि रुपेशला सरपंच केलं
आणि आमच्या सुमनताईंचं मध्यंतरी 15 दिवसापूर्वी उपसरपंच म्हणून निवड झाले. मला यायचं होतं, पण माझे वडील आजारी होते आणि शोभाताई, आणि माझे वडील आजारी असल्यामुळे मला इच्छा होऊ शकली नाही, मी येऊ शकलो नाही. त्याच्याबद्दलही दिलगिरी व्यक्त करतो. पण त्यांनाही झालं, सर्वांचं झालेलं आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रात खूप स्थित्यंतरं झाली. त्याच्यामध्ये राजाभाऊ आमचे माझं राजाभाऊ तसा माझा जुना माणूस, म्हणजे राजकारणात नसणारे राजेंद्र झेंडे आमचे जुने माणसं आहेत. राजकारणात होता का? नव्हता त्यावेळेसपासून. आणि नंतर मग काही राजकीय इकडं तिकडं झालं. जरी कोण कुठल्या पक्षात, ह्या गावामध्ये पक्ष काही नसतो, सर्व गावकरी म्हणून एकत्र. आणि मग युत्या झाल्या, महायुत्या झाल्या, त्यांच्या पक्षाचे नेते आम्ही सर्वजण विधानसभा लोकसभेला एकत्र आलो. आणि त्याच्यातनं तेही आज आमच्याबरोबर इथं, राजाभाऊ आज आमच्याबरोबर, त्याचा आनंद आहे. त्यांची सगळी टीम पण इथे, सगळं आम्हाला आनंद आहे. गावात आम्ही कधी राजकारण करत नाही. गावाच्या विकासाच्या बाबतीत या सर्व तरुणांनी असंख्य कोट्यावधी रुपये प्रत्येकाच्या माध्यमातून इथं आणलेले आहेत. अमित भाऊसाहेबांनी आणलेले आहेत, गुलाब तात्यांनी आणले, योगेशनी आणलेले आहेत, राजाभाऊंनी आणले. सर्वांनी आपले आपले पैसे आणून गावच्या विकासाकरता अतिशय चांगल्या पद्धतीने कार्य चाललेलं आहे. दिलेल्या शब्दाप्रमाणे सगळी कामं झालीच आपली, झालेले आहेत. आमचे सुतार भाऊसाहेब आज इथं नाही आहेत, आमच्या काळेत्या इथं आले आहेत. काळेत्यांनी अनेक हे दिलेलं आहे आणि खूप चांगला विकास या गावचा या सर्व तरुण कार्यकर्त्यांनी केलेला आहे. ते जरी माझा आणि दादासाहेब आणि झेंडे साहेबांचं, आमच्या ॲडव्होकेट बाजीराव झेंडे साहेबांचं नाव घेत असले तरी पण प्रत्यक्ष ऑन फील्ड या मुलांनी खूप चांगलं काम केले. आता पाणी आले, पण पूर्वी पाण्याच्या अनेक अडचणी होत्या या गावामध्ये. टँकर चालू करायला लागतं. 100% जवळजवळ टँकर मुक्त गाव ह्यांनी केलेलं आहे. अनेक गोष्टी त्याच्याकरता विहिरीचं पुनर्भरण केले, नवीन विहिरी केल्यात, पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था केल्या, शाळेत अतिशय चांगल्या पद्धतीने केलेल्या आहेत, शिक्षणाची पद्धत, आरोग्याची पद्धत, सगळं काही अतिशय चांगले आहेत. आणि गुण्यागोविंदांनी कुणाच्या जातीपातीचं राजकारण न करता सर्वसामान्य माणसाला न्याय द्यायचं काम केलेलं आहे. राजाभाऊ पण आमच्याबरोबर आहे ना. तर सगळ्यांनी आम्ही केलेलं आहे आणि सर्वांचे मी शतशः आभार मानतो. आणि असंच पुढं तरुणांना संधी देऊ. नवीन नवीन पोरं आहेत, बाहेरही अनेक जण उभी आहेत की त्यांची इच्छा आहे की आम्ही सरपंच झालो पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आम्हाला त्यांना करायचं आहे. राहता राहिला आमचा झेंडेवाडीचा प्रश्न आहे, तुम्ही कोणीतरी काल मला विचारलं, तोही आम्ही सामोपचाराने मिटू. आणि तिथेही दिलेला शब्द आम्ही प्रामाणिकपणे पाळू, कारण का त्याच्यावर माझी सही आहे, आमच्या भिकनभाऊंची सही आहे, राजाभाऊ काळेंची सही, अमित भाऊसाहेबांची सही आहे, आमच्या सर्वांच्या सही आहेत. त्यामुळे आम्ही तोही शब्द दिलेला आम्ही करू. एखाद दिवस इकडं तिकडं होईल, पण आमच्याकडं काही वाद नाही, विवाद नाही. आम्ही सगळे गुन्ह्या गोविंदाने आहोत. काळेताई आमच्या महिला आहेत, तेही मोठं मन दाखवतात. त्यांचं काही इच्छा आहे का अजून? काय नाही आहे. आम्ही सर्वजण आहोत. आमचे राजाभाऊ काळे पण असतात आमच्यावर, ते आता येतील, आले नाही तर आम्ही सर्वजण आहे. इथं कुठल्याही भेदभावात गरीब श्रीमंत काही नाही आहे. आणि नाना तुम्ही बघताय, तुम्ही सर्वजण येता अमोल, इथं काही नाही. इथं सर्वजण अतिशय चांगले आहेत, कार्यकर्ते चांगले आहेत. कसलं राजकारण नसतं जे बाकीच्या गावांमध्ये होतं तसं इथं नाही आहे. अतिशय प्रगत गाव आहे, सुशिक्षित गाव आहे, सुसंस्कृत गाव आहे. आणि गावातली सर्व तरुण मंडळी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात, एक वेगळ्या विचारांनी या राष्ट्राला मदत करत असतात. नवीन आलेले आमचे कुठे गेले तलाठी भाऊसाहेब, सुतार भाऊसाहेब, काय आमच्या गावात सुतारांचं चलती आहे. ग्रामसेवक सुतार, तलाठी सुतार, सगळं काय आहे. त्यांचे आभार मानतो. कांबळे भाऊसाहेबांचे पाय आमच्या गावाला लागले, ते येत नाहीत, पण येत जात जावा बाबा. सर्कल आहात तुम्ही, तुमचं काम आहे. पूर्वी सर्कलला मोठा मान असायचा, आता बाहेरच्या भाषणात सांगतो. अजित गोळे आलेत, बाकीचे सगळेजण आलेत, अविनाश झेंडे आहेत. सर्वांचे आभार मानतो. तुमच्या सर्वांनी आमच्या शब्दाला मान ठेवला. तुम्ही जर शब्दाला मान ठेवला नसता तर हे आम्ही साध्य करू शकलो नसतो. आणि या सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी प्रामाणिकपणे दिलेल्या शब्दाप्रमाणे वेळोवेळी राजीनामे दिले आणि त्या राजीनाम्याच्या माध्यमातून हसत खेळत दिले आणि त्या माध्यमातून हे सर्व हे कार्य झालंय. हे गरिबाचं पोर, म्हणजे आम्ही रुपेश एक गरिबाचं पोरग आहे आणि ते आज झालं. त्याच्यात खूप मोठं गावालाही आनंद आहे. तर त्यालाही सर्वांनी प्रामाणिकपणे मतदान केलेलं आहे. त्याच्या मागं उभे राहिलेले ते सर्वजण. विकास काय होणार याच्यापेक्षा तुझं नाव लागणं हे फार महत्त्वाचं होतं. तुझं आज नाव लागून गेलं. अनेकांची इच्छा होती तुझं नाव लागत. एकदम गरीब पोरग आहे आणि तू लागलं. त्याच्या मागं आम्ही सगळे इथं कोण कुठल्या जातीचे नाना मानत नाही. आम्ही सगळे एकत्र भाऊ, लहान भाऊ, छोटा भाऊ असं आमचं काम आहे. परत एकदा रुपेशला शुभेच्छा देतो, ताईंनाही शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.